कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमधल्या मतमोजणीची तयारी आता पूर्ण केलेली आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रमणमाळा इथल्या शासकीय गोदामात होणार आहे, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव इथल्या शासकीय इमारतीमध्ये होणार आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। काही तासांवर येऊन ठेपलेला आहे आणि मतमोजणीची पूर्णपणे तयारी आहे ती जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जी मतमोजणी आहे ती रमणमाळा या ठिकाणी होणार आहे आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जी मतमोजणी आहे ती राजाराम तलाव या ठिकाणी जी शासकीय इमारत आहे त्या ठिकाणी केली जाणार आहे। या मतमोजणीची तयारी आहे ती पूर्णपणे झालेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। ज्याचे पास आहेत, ज्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे, त्यांची या ठिकाणी नोंदणी आहे ती करून घेतली जाते आणि मगच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जातोय। उमेदवारांचे जे समर्थक असतात, कार्यकर्ते असतात, त्यांना देखील वेगवेगळ्या ठिकाणी उभा राहण्याच्या जागा आहेत त्या दिलेल्या आहेत। म्हणजे एका बाजूला पितळी गणपतीच्या ठिकाणी असतील किंवा दुसऱ्या बाजूला या ठिकाणी कलेक्टर ऑफिस या सगळ्या परिसरामध्ये असेल, म्हणजे कुठलेही समर्थक एकमेकांच्या समोर येऊ नयेत अशा पद्धतीची तयारी देखील या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।